मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते मार्गदर्शक विकास पुरुष माननीय नितीनजी गडकरी, दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनजी मते, माजी आमदार सुधाकरराव कोहळे, संजयजी ठाकरे, विजयजी असोले, रितेशजी पांडे, मंगलाताई खेकरे, दिव्याताई धुर्डे, स्वातीताई आखतकर, दीपकजी चौधरी, भारतीताई बुंदे, स्मिताताई मुळे, वंदनाताई भगत, पिंटूजी झलके, नागेश मानकर, दिनेश नंदनवार, श्री भानुसे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या रिंग रोडवर माळगीनगर चौक आणि मानेवाडा चौक या दोन चौकांमध्ये आपण उड्डाणपूल बांधल्यामुळे ट्रॅफिकचं कंजेशन आणि ॲक्सिडेंट या दोन्हीपासून आपल्याला एक मोठी मुक्ती मिळणार आहे. मला आठवतं की माननीय नितीनजींच्या नेतृत्वात रिंग रोडवर आम्ही एका पुलाचं भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी आमदार मोहनजी मते यांनी मागणी केली की माळगीनगर चौक आणि मानेवाडा चौकात देखील अशा प्रकारचे उड्डाणपूल झाले पाहिजेत. त्यांनी गडकरी साहेबांना मागणी केली होती. गडकरी साहेबांनी त्यावेळी मला आदेश दिले. गडकरी साहेब म्हणाले की आता देवेंद्र, जर हे वेगाने करायचं असेल तर राज्याच्या बजेटमध्ये तुम्ही टाकून घ्या. आणि गडकरी साहेबांनी आदेश दिल्यानंतर तात्काळ आम्ही राज्याच्या बजेटमध्ये या दोन्ही पुलांकरता निधी उपलब्ध करून दिला आणि आता त्याचं टेंडर होऊन याचं भूमिपूजन देखील झालं आहे. आणि मला विश्वास आहे 2 वर्षामध्ये याचं काम पूर्ण झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे हे जे काही कंजेशन आहे हे कंजेशन इथनं दूर होईल, ॲक्सिडेंट्स देखील कमी होतील आणि रिंग रोडवरचा ट्रॅफिक जो आहे हा अतिशय स्मूथली त्या ठिकाणी चालेल. खरं म्हणजे नितीनजींनी आपला संपूर्ण रिंग रोड हा कॉन्क्रीटचा केला. कॉन्क्रीटचा केल्यामुळे रिंग रोडच्या खड्ड्यांपासून तर आपल्याला मुक्ती मिळाली, पण त्याचवेळी लोकांच्या गाड्यांची स्पीड इतकी वाढली कारण त्या रस्त्यात कुठेच अडथळा नाही आहे. त्यामुळे एक नवीन संकट समोर आलं की आता स्मूथ रोडमुळे लोक ॲक्सिडेंट करायला लागले. पण आता अशा प्रकारे हे जे ॲक्सिडेंटचे स्पॉट होते त्या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यामुळे निश्चितपणे ट्रॅफिकची गती तीच राहील, पण आपल्याला कुठल्याही प्रकारे मला असं वाटतं की ॲक्सिडेंटला सामोरं जावं लागणार नाही. खरं तर नागपूरच्या विकासामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये नितीनजींच्या नेतृत्वात नागपूरला आपण वर्ल्ड क्लास सिटीमध्ये ट्रान्सफर केलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे देशातल्या कुठल्या दुसऱ्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. 10 वर्षामध्ये प्रचंड नागपूरचा चेहरा या ठिकाणी बदलला आहे. हे खरं आहे की आता कामं चाललेली आहेत, जवळपास 70-75 रस्त्यांची कामं चालली आहेत. त्यामुळे लोकांना त्रास देखील त्याचा होतो आहे. कुठे पाणी साठतं आहे, कुठे अजून ॲक्सिडेंट होत आहेत. पण मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की शेवटी काम करत असताना, ट्रॅफिकमध्ये काम करत असताना अडचणी सहन कराव्या लागतात. पण आमचा प्रयत्न असा आहे की एकदा हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नीट तयार झालं की त्यानंतर पुढचे 20-25-40 वर्ष या इन्फ्रास्ट्रक्चरकडे बघायची आवश्यकता पडू नये अशा क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आहे. यावेळी अतिवृष्टीनंतर काही ठिकाणी हे देखील आपल्या लक्षात आलं की कॉन्क्रीटचे रोड जिथे होते आणि घरं खाली होते, काही घरांमध्ये पाणी देखील शिरलं. तीही आमच्याकरता एक मला असं वाटतं कन्सर्नची गोष्ट आहे. तात्काळ नितीनजींनी आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीचीही नोंद घेतली आणि त्या ठिकाणचे ड्रेनेजेस हे नीट केले आहे की नाही, काही ठिकाणी केलेच नाही आहे तर तिथे केले पाहिजेत आणि जिथे केले आहे ते ड्रेनेजेसनी ते पाणी कुठल्याही परिस्थितीत घरात जाऊ देऊ नये अशा प्रकारचे निर्देश देखील या निमित्ताने आपण दिलेले आहेत. खरं तर कामांची यादी आपण सांगायला लागलो तर ती खूप मोठी आहे. आत्ताच आम्ही मानकापूरचं जे आपलं स्टेडियम आहे त्या ठिकाणी 686 कोटी रुपये देऊन देशातलं सर्वोत्तम स्टेडियम बांधण्याचं काम आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी देखील आपण सुरू करणार आहोत. मोहनजींनी वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात सांगितलं. पार्क रिझर्वेशनच्या संदर्भात मोहनजी तुम्ही बोललात. माझ्या लक्षात आलं, काल परवा माझ्या इकडे काही लोक आले होते आणि माझ्याही मतदारसंघामध्ये काही प्लॉट्स पार्कनी त्या ठिकाणी अफेक्टेड आहेत.
ते तुमची फाईल मी काढून देतो, पण माझी पण फाईल त्याच्यासोबत घेऊन जा, म्हणजे माझ्या इथल्या लोकांना थोडी त्याच्यामध्ये सुविधा मिळेल. पण निश्चितपणे हे जे काही अशा प्रकारच्या रिझर्वेशनमुळे जे प्लॉट्स अडले आहेत त्याचं काम आपण अतिशय वेगानं त्या ठिकाणी करू. मोहनजींनी जी जी कामं सांगितली, गडकरी साहेब असतील, मी असेन, आम्ही कधी नाही म्हणत नाही. मोहनजी कामं सांगताना तुम्ही एक विसरलात, ते म्हणजे आपलं मेडिकल कॉलेज. आज मेडिकल कॉलेजचा चेहरा बदलतो आहे. 600 कोटी रुपये आपण मेडिकल कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जवळपास दिलेले आहेत आणि संपूर्ण आधुनिक अशा प्रकारचं मेडिकल कॉलेज आम्ही त्या ठिकाणी करतो. त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य नागपूरकराला जे जे आवश्यक आहे ते माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, आम्ही सर्वांनी ते देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, भविष्यातही ज्या ज्या मागण्या मोहनभाऊंनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, ज्या ज्या मागण्या जनतेच्या आहेत, ज्या ज्या अडचणी जनतेच्या आहेत, त्या अत्यंत वेगाने सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू. मी पुन्हा एकदा मोहनजी आपलं अभिनंदन करतो की या ठिकाणी आपण मागणी केल्याप्रमाणे 2 पुलांचं काम होतं आहे आणि इतरही आपण ज्या मागण्या केल्या आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू, एवढंच आश्वासित करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी. आणि यानंतर मी आमंत्रित करते आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी आणि आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान असलेले आपले लाडके नेते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.